हे दीदी आवर पाहुणे आलेत. गपत रे, काय कळत आहे तुला त्याच्यातला? तुझे म्हणे असं वक्त कोण घेऊन जायचं पाहुण्यासमोर? आले, कळत नाही काही नाही. चल पटकन, ते मला बोलू राहिलेत घरचे. बुक्की आउट करीन ना तुला, शांत बस. पुरी तुझं नाव काय आहे? माझं नाव राणी. राणी. काय शिकलेली आहे तू? मी 12वी सायन्स मधून. सायन्स घेतलेलं आहे की तू? हो. आर्ट कम नव्हतं घेतलं? मला सायन्स आवडत म्हणून सायन्स घेतलं. काय आवडतं सायन्स मधलं? तुम्हाला काय विचारायचंय? सायन्स मध्ये विचारायचंय का काय विचारायचंय? काय लावलंय का शिक्षक का इंटरव्ह्यू घेऊन राहील माझी? विचारा ना प्रश्न. अरे मुली तसं नाही, पण मग तू बरं ठीक आहे, तुझं 12वीत झालेलं म्हणते तू. हा. पुढं तुला शिकली नाही पुढं काही? शिकायचंय ना. तुम्ही आलेत ना, पाहिलं आताच बारावीचे पेपर दिले, लगेच येऊन टपकली बघायला. अरे तुला काय काय येतं सांग बरं. मला डान्स येतो, मला गाणं येतं म्हणता, त्याच्यानंतर मला चित्र चांगलं काढता येतं. स्वयंपाक येतो का? नाही, स्वयंपाक नाही येत मला, फक्त खाता येतो. स्वयंपाक तर महत्वाचा आहे ना. खाता येतो ना, दुसऱ्यांनी केलेलं, मला नाही येत करता. आणि मग आता आमच्या मुलाचं लग्न तुझ्या बरोबर केल्यावर काय स्वयंपाक तो करील का मग? हा, करीन ना. बरं तुमची ते जनावर आहेत का? आहेत ना, एक गाय आहे, 2 म्हशी आहे, एक पांढरी म्हैस आहे, एक काळी म्हैस आहे, एक गाय आहे. असं का? मग म्हशीला चारा काय देतो मग? म्हशीला चाराच देतो, घास वगैरे असं. कोणत्या म्हशीला? पांढऱ्या म्हशीला. चारा देतो. आणि काळ्या म्हशीला? तिला पण चारा द्यावा लागेल ना, तिला काय पुरणपोळी घेऊन द्यायची काय? म्हशी दूध किती देतात? पांढरी म्हैस देते 4 लिटर. आणि काळी म्हैस? 4 लिटर देईल ना ती पण. काळी म्हैस किती चालती? तशीच चालणार ना, म्हशी सारखीच. आणि पांढरी? ती पण तशीच चालणार ना. तुम्ही मुलगी बघायला आले का म्हैस विकत घ्यायला आले? हा, का म्हशीबरोबर लग्न करायचंय तुमच्या रेड्याचं? आता सही तुमच्या मुलाला मी पसंत करणार नाही. तो दिसतोच रेड्यावणी, काळा आहे नुसतं, रेड्यावणी दिसतोय. हा, तिला म्हैस किती, पांढरी म्हैस आणि काळी म्हैस करून राहिले. म्हैस ती म्हैस असतील ना, त्याच्यात काय वेगळं एवढं? तुमचा रेडा बघा आधी कसा आहे. बरं चालून दाखव बरं. कशाला? अरे चालतंय तर मी काही पांगली तू नाहीये. लंगडी वगैरे का लंगडी बघ? पण नाही, पांगली नाही. मी मला चालते तर अशी लाच बसली ना, तर तुम्ही तिकडे 3-4 किलोमीटर जाऊन पडतात. तुला फिरायला आवडतं का? हा, आवडतं. आमच्या म्हशीला पण आवडतं फिरायला. नाही म्हशीचं नाही विचारत मी, तुझं विचारतोय. मला कारण की वाटलं आता तुम्ही आमचा मुलगा पुण्याला नोकरीला आहे, मग तुला पुण्याला जावं लागेल त्याच्या बरोबर. अहो, काळा रेडा पुण्याला नोकरीला आहे. अहो, आमची म्हैस सुद्धा याच्याबरोबर लग्न करणार नाही, तर मी त्याला लांबच राहिले. हा, म्हणजे फिरायला आवडतं का नाही आवडतं का? आमच्या म्हशीला पण फिरायला आवडतं. या रेड्याबरोबर टाकून मी आमच्या म्हशीला. हे मम्मी, काय काय कुठून पाहुणे आणले गे? हे सगळं म्हशीचं त्याचं चौकशी करून राहिले. पाहुणे बुवा, तुमची मुलगी अति आगाऊ येऊ. असल्या आगाऊ मुलीबरोबर मला नाही करायचं माझ्या मुलाचं लग्न. मग नका करू ना, तुम्हाला कोणी बोलिलं होतं? बळस आले तिथं, मला नाही करायचं लग्न. काय गरज नाही आम्हाला, आम्ही चाललो. अहो, जा जा, याच्या आधी जायला पाहिजे होतं. कशाला तरी काम टाइमपास केला. तुमच्या जाता नाही, तुमच्या रेड्याला पण घेऊन जा.